आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज। चाकण येथे मोठ्या थाटामाटात भव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न। स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ मंडळी चाकण यांनी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। या विवाह सोहळ्यात 6 नववधूवरांचा शुभ विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। या प्रसंगी यावेळी माजी खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार विलास लांडे, शरद सोनवणे, भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, उद्योजक अशोक भुजबळ, भगवान पोखरकर, अशोक खांडेबराड, बाबाजी काळे, अनिल रक्षे, ज्योती आरगडे, संजय घनवट, राहुल तांबे, शांताराम भोसले, राजगुरुनगर बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, धनंजय पठारे, मुख्याधिकारी संदीप चित्रेवार, शेखर घोगरे, मंगल गोरे, राजेंद्र गोरे, प्रकाश गोरे, प्रवीण गोरे, निलेश गोरे, महेश शेवकरी, धीरज मुटके, किरण कौटकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विवाह सोहळ्याच्या चळवळीची सुरुवात स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांनी खेड तालुक्यातील गरजू कुटुंबातील मुलामुलींचं लग्न थाटामाटात होण्यासाठी 1992 साली केली व स्वर्गीय सुरेश भाऊंच्या पश्चात त्यांच्या विचारांचा वारसा पुढे सुरू आहे, असं नितीन गोरे यांनी सांगितलं। आढळराव पाटील यांनी सांगितलं की सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज असून कर्ज काढून वधू पित्यांनी दिखाव्यासाठी न करता त्या खर्चाची बचत करून नववधूवरांच्या भविष्यासाठी राखून मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी व सुसंस्कारासाठी उपयोगात आणल्यास समाज एक प्रगतीच्या वाटेवर जाण्यास मदत होणार आहे। विवाह सोहळ्यात साखरपुडा, हळदी आणि वधूवरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती, तर उपस्थित वराडी मंडळीसाठी जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुदाम कराळ यांनी केले, तर आभार गोरक्षनाथ कानगे यांनी मानले। निश्चितच हे सर्व करत असताना आपल्या सर्वांना या गोष्टीचं समाधान वाटत आहे। तर पहिलं तर आज या विवाह सोहळ्याचं आयोजन करत असताना 6 जोड्या या ठिकाणी विवाहबद्ध होत असताना जरी या ठिकाणी कमी विवाहबद्ध होत असेल तरी पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या सहभागाने या पुढच्या काळामध्ये एक भव्य दिव्य असा सोहळा आपण निश्चितपणाने साजरा करू असा मला विश्वास वाटतो। बदलत्या काळानुसार सामुदायिक विवाह चळवळ ही काळाची गरज आहे आणि यातून होणारा विवाहासाठी होणारा खर्च टाळून पुढच्या काळामध्ये भविष्यात मुलामुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि संस्कारासाठी हा खर्च आपण त्या ठिकाणी वापरू शकतो आणि या प्रगतीच्या वाटेवर चालण्याची ही किरणाची चाहूल निश्चितप्रमाणे असू शकते असं मला वाटतं। आज या विवाह सोहळा साजरा करताना अनेक दानशूर मंडळींनी हातभार लावला। त्या सर्वांचं त्याचप्रमाणे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्यावर प्रेम करून या ठिकाणी अनेक कार्यकर्ते, समस्त ग्रामस्थ, चाकण मंडळी यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करून हा विवाह सोहळा एक शिस्तबद्धरित्या पार पाडला। त्यांचा या ठिकाणी या निमित्ताने मनापासून आभार व्यक्त करतो। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।